नमस्कार, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी मांदेली फिश फ्राय बनवली आहे। रवा न वापरता कमीत कमी तेलामध्ये खूप मस्त अशी क्रिस्पी मांदेली फ्राय बनवून तयार होते। तर चला मग मांदेली फिश फ्राय कशी बनवायची ते पाहूयात। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मांदेली फिश फ्राय बनवण्यासाठी येथे फ्रेश मांदेली घेतलेली आहे। खूप छोट्या आकाराचा हा मासा असतो। आता ही मांदेली साफ करून घ्यायची आहे। तर येथे पहा, मांदेली साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यावर 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा फिश मसाला टाकायचा आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा कोकम टाकायचा आहे। कोकम हे पाण्यात भिजवून त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि ते 1 चमचा यामध्ये टाकायचा आहे। जर तुमच्याकडे कोकम नसेल तर 1 चमचा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल। आता हा सर्व मसाला माशांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। येथे पहा, सर्व माशांना असा चोळून लावून घ्यायचा आहे। येथे पहा, मसाला हा माशांना लावून झालेला आहे आणि आता हे मासे 10 मिनिटासाठी असेच ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर एका प्लेटमध्ये 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून तांदळाची पेस्ट बनवायची आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मध्यम स्वरूपाची पेस्ट बनवून घ्यायची आहे। येथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने तांदळाची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता माशांना मसाला लावून 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे मासे तांदळाच्या पेस्टमध्ये ठेवायचे आहेत आणि तांदळाची पेस्ट दोन्ही बाजूने व्यवस्थित माशांना लावून घ्यायची आहे। तुम्ही येथे पाहू शकता, व्यवस्थित अशी मांदेलीला तांदळाची पेस्ट लावून घेतलेली आहे आणि आता ही मांदेली लगेचच फ्राय करून घेऊयात। तर फ्राय करण्यासाठी येथे कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये ही मांदेली फ्राय करण्यासाठी ठेवायची आहे। येथे पहा, मांदेली फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहे। मांदेली फ्राय करताना गॅस हा मध्यम स्वरूपाचा ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूने चांगली भाजली गेल्यानंतरच दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची आहे। येथे पहा, मांदेली खालच्या बाजूने छान अशी भाजली गेलेली आहे। आता ही दुसऱ्या बाजूने भाजून घेऊयात। तर येथे पहा, मांदेली ही दोन्ही बाजूने छान अशी तळली गेलेली आहे, खूप छान अशी फ्राय झालेली आहे। आता ही काढून घेऊयात आणि राहिलेली मांदेली तळून घेऊयात। मांदेली फ्राय करताना रवा अजिबात वापरला नाही, त्यामुळे तेलकट मांदेली होत नाही, खूप क्रिस्पी अशी मांदेली तयार होते। तर येथे पहा, मांदेली तळली गेलेली आहे आणि आता ही काढून घेऊयात आणि आता ही मांदेली एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही येथे पाहू शकता, किती मस्त अशी मांदेली फिश फ्राय तयार झालेली आहे। चवीला पण खूपच छान लागते आणि एकदम क्रिस्पी बनते। तर तुम्ही अशा पद्धतीने मांदेली फ्राय एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।